ट्रक कशी सजवले बघा. विषय हार्ड. राजा पंढरीचा आज अमावस्या असल्यामुळे ही तयारी केली त्यानं आणि पूजा केली आता. तर तुम्हाला सांगतो आता मी जरा वेळानंच 2 दिवस उठायला लागले कारण जरा थंडी कालपासून वाढलेली. मग आता मी आवरणार, आंघोळ वगैरे करणार आणि शनिवार आहे, शुभम जरा गेला बाहेर. आणि आज आमचा प्लॅन असा आहे की आम्हाला जाऊन कुठलं तरी एक मंदिर आहे ते बघून यायचं आहे, ज्या मंदिरात मी कधी गेलोच नाही. शुभम मला घेऊन जाणार आहे, बघूया ते किती वाजता येणार आहे आणि आम्हाला जाऊन किती वेळात परत यायचं आहे. मी तुम्हाला सांगतो आता माझ्याकडे व्हिडिओ अपलोड करायला मी तुम्हाला म्हटलं काल तसं की मला व्हिडिओ अपलोड करायला इथं नेटवर्कच नाही. तर नेटवर्क वरती जाऊन बघितल्यानंतर वरती 4G नेटवर्क येते आणि त्याचा अनलिमिटेडचं माझं हे रिचार्ज आहे. तेव्हा आता वरती सगळे घेऊन बसायला पाहिजे उन्हात. मी आता वरती हे घेऊन जाणारच राहील लॅपटॉप. मला चार्जिंग बराच वेळ चालणं झालं आहे, मग ती मध्येच बंद पडणार. मग आता काय करायला लागणार मला. चार्जिंग पॉईंट तर मला मिळाला आहे, पण विषय असा आहे की मी नेटवर्कसाठी मोबाईल ठेवायचं कुठं. त्याचा 3रा दिवस आहे, 3रा नाही 4था दिवस आहे वाटतं. व्हिडिओ लावला मी अपलोडला, पण जरा नेटवर्क लई कमी आहे कारण मी आलो टेरेसवरती, तरी पण त्याचा काय उपयोग होईना आला. तरी पण बघूया. सकाळपासून काय विषय सांगतो तुम्हाला. व्हिडिओ अपलोडला लावलेला आणि इथं नेटवर्कच नाही. जवळपास 2:30 वाजले असतील. आता 2:30 वाजले तरीसुद्धा व्हिडिओ म्हणजे आत्ताच जस्टच झाला आहे आणि मोबाईलचं चार्जिंग पण संपलं कारण ते वायफाय घेते हॉटस्पॉटवरनं चालू असते, त्यामुळे ते नेटवर्क काय एवढं ओढत नाही. नेटवर्क हे सगळं संपून टाकलं चार्जिंग. फायनली काय मी निघालो कारण आता वाजत 3. खानापूर मेन मार्केट आहे. पेरू दावा पाहिजे खरं आता इथं खायची इच्छा झाली. रुपये कशा आहे द्या. 60 रुपये 80 रुपये 50. पेरू घेतला आता आम्ही खायला. इथं फेमस म्हणजे काय तुम्हाला सांगतो. मी आता पेरू खायला घेतला आहे. ते हरभऱ्याचं हे असतं, मला दाखवलं थांबा. हे हरभऱ्याचं असतं. 3 टळे अजून एक द्या की. आता काय विषय तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला सांगते हे तर फेमस आहे इकडे ह्याला बेळगाव भागात. ते खायला म्हणजे आपल्याकडे छोले असतात की नाही, एवढं मोठं मोठं त्याचं हे असतात दाणं असतं. तुमचे मित्र आहेत, तिघेचे तिघे आर्मीत आहेत, हे आपल्यासोबत येणार आहेत. गोकुळ हॉटेल आहे, गोकुळ नाव आहे त्याचं. त्यामुळे इथे व्हेज सगळे मिळते पदार्थ. चायनीज वगैरे यांनी खाल्ले आता, व्हेज राईस वगैरे. आणि आता आपल्याला जायचं आहे कारण 15 मिनटं आपली इथंच गेली आहेत आणि किती वेळ लागते मला नाही माहिती. कुणीकडनं जायचं रे तिकडं. हरभऱ्याचा डाळ दिला मावशीनं आम्हाला, 20 रुपयाला 3 आहे. ते बारकं बारकं. या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे रस्ता बंद आहे, तरी पण टू व्हीलर इकडे जरा जास्त महाग आहे नाही. ते महाग आहे. 20ला 3 घेऊन आलेला आहे मी आता. आत्ताच टाकला खाऊन चपला बघा गाडी अजून असेल हे बघा. हे आमच्याकडं काय म्हणतात माहीत नाही, पण हे काहीतरी वेगळा प्रकार आहे. तर आता आम्ही या रोडनं चाललो. एवढं गारवा आहे निवांत. त्या गाडीवरनं तुम्हाला आवाज येणार नाही कारण इथं माझं वाऱ्याचा आवाज. आम्ही एक मंदिर आहे काय इथं गाव पण नाही माहिती. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. ते बघायसाठी आम्ही चाललो. आम्हाला एक मंदिर दिसलंय, असं जुनं मंदिर आहे. हे नरसिंहदेवाचं मंदिर आहे म्हणे. ही गाडी म्हणाला 10 वर्ष झाली वापरलाय मी गाडी. गाडी काल घेतल्यासारखी वाटली मला. चला हेल्मेट लय झाले. चला काय रे कोणतरी जोर जोरात आरडाले ना. जायला चप्पल चालते ना. काय खतरनाक मंदिर आहे की रे. ते बाग वगैरे स्वच्छता पण खतरनाक ठेवल्या. जुन्या सगळ्या लेखण्या आहेत. कुठं पायरीवरनं ते लिहिले की काय काय. मंदिर तर खतरनाक वाटते की नको. काय काय दरवर्षी काय तर एक अक्षर कमी होत होते. होय जेव्हा स्थळ संपत तेव्हा खरंच काय. आणि हे जेव्हा हे संपेल ते लिहिलेलं हां तेव्हा हे पृथ्वीचं हे पण होऊ शकतं असं म्हणतात ते. होय काय. इतिहास असं काय तर आहे. वर्ष काय किती वर्षानंतर काय तर हे होते होत आहे. मग ते केव्हा हे संपेल की तो खरंच काय. पक्क माहिती नाही करा तसंच आहे त्याचं अक्षर. मग मी पण व्हिडिओ ऐकलं मी. नाही हा होतंय ते वरती हे मूर्त्या. मग काय. संस्कृत लिहिलं आहे. श्री नारायण देव व श्री नरसिंह देव स्वयंभू इथनं दिसणार आपल्याला. हो दिसतंय.
क्लिअर दिसतंय. हे असं मंदिर आहे. चालते ना व्हिडिओ करायला. समोर समोरच मंदिर आहे का हे कोणतं आहे मंदिर? हे भुगोरा आहे. भुगोरा देव. आता कुलपं लावल्यात मग भुरा देव काय? तुम्ही हे मंदिरचा दुसऱ्या बाजूचा दरवाजा. होय खतरनाक आहे. इच्छित पण चारी बाजून मंदिर तर भारी आहे. मी आता हे मंदिर बघितलं तर याची चांगली म्हणजे स्वच्छता तर एवढी खतरनाक आहे या मंदिराची. इथं आता सगळीकडे लॉन त्यांनी लावले आणि जबरदस्त वाटलं मला तर मंदिर. पूर्वीच्या काळातली इथं 1-2-3 तरी मंदिर आता बघितले मी. आणि इथं स्वच्छता पण तुम्हाला मगाशी बोललं तसं विषयच नाही. सगळ्या जुन्या काळातली मंदिरेची आहेत. ही बघा रचना जी आहे की नाही खतरनाकच आहे. महादेवाचं मंदिर आहे. कसलं गेले वाई विषय हार्ड. प्रत्येक गल्लीत मंदिर आहे. म्हणजे कसं आहे पुढे गुंड्यातलीच म्हणजे पहिला मंदिर होते त्या बाजूला कॅपिटल ऑफ कदम. त्याच्या पण हे होणार होती खरं एक मंदिरच्या पायात कदंबा जे आहे की कदंबा जे घराणं होतं पहिला त्यांची राजधानी होती. आता कदंबा ही बस केली. मला असं ऐकायला मिळालं की ह्या गावात हे हलसी म्हणून गाव आहे इथं खानापूर तालुक्यात. तर एक 100 तरी मंदिरे ह्या गावात आहेत. म्हणजे फार पूर्वीपासून असं मला ऐकायला मिळालं. आत्ता प्रसाद असते सोमवार. अजून एक 2-3 किलोमीटर नाही कच्चा रस्ता आहे काय? कच्च्या रस्त्यानं आता जावं लागेल आपल्याला. हे भाई आडवं या रस्त्यानं जायचं आहे. डेंजरस रस्ता सुरू झालेला आहे. त्याला सगळा उडायचा झाला आता. वडा पण आहे मध्येच. रस्ता चालू झालेला आहे खडतर. बघा किती मोठा आहे हा. समोरवरती हातानं दगड फोडायचं काम चालू आहे. ते एक मंदिर आहे सगळे दगड उभा करते थोडं इथं. तर काय धनाची गाडी खतरनाक रोड. ते बघ कसं चालवायला. त्यातनं काय जाते रे गाडी. थांब उतरतो थांब. रस्ता बघा. मी तुम्हाला मगाडून रस्ताच दाखवा लागलोय पण तसा रस्ता आहेच. गाड्या इथे येऊन लास्ट स्टॉप झालाय. इथनं जायत नाही बरं रस्त्यात. येऊ बघ काय करणार आता. शेब हे उतरतो थांब. मी तर उतरतो. हे रस्ता ना हे काम विचित्र आहे. या रस्त्यातनं गाडी आता घालायची. घालायची नाही घालत आहे.